नमस्कार. विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपले स्वागत करते. अमरावती किन्नर शक्तीचा दमदार आविष्कार. मंगल कलश यात्रेत आस्था आणि एकजूट. अमरावतीत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या किन्नर संमेलनाचा समारोह रविवारी भव्य मंगल कलश यात्रेने झाला. ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव न राहता किन्नर समाजाच्या संघटित शक्तीचा आणि वाढत्या सामाजिक स्वभावांच्या प्रभावी प्रदर्शन ठरली. राजापेठ परिसरातून यात्रेची सुरुवात करण्यात आली. ढोल ताशे आणि डीजेच्या गजरात शेकडो किन्नर नाचत गाचत यात्रेत सहभागी झाले. सुमारे 12 ते 15 सुसज्ज रथांवर किन्नर आखाड्यांचे महामंडळेश्वर, पीठाधीश्वर आणि संत विराजन होते. याशिवाय 50हून अधिक वाहनांचे ताफे ही यात्रेत सहभागी झाले होते. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत राजकमल चौकात पोहोचली, जिथे किन्नर समाजाने उत्साहात जल्लोष केला. त्यानंतर यात्रा अंबादेवी व एकविरा देवी मंदिराकडे रवाना झाली. देवीला पितळी घंटा अर्पण करण्याचे संकल्प यावेळी करण्यात आले. यात्रेत धार्मिक सोबतच सांस्कृतिक सादरीकरणही विशेष आकर्षण ठरले. 2 किन्नरांनी राधाकृष्णाची सजीव झाकी सादर केली. तसेच भगवान भोलेनाथ आणि खाटू श्याम यांच्या भजनांवर किन्नर समाजाने ठेका धरत वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमात किन्नर आखाड्यांच्या शंकराचार्य हिमांशी सखी, जगद्गुरु काजल ठाकूर, किन्नर मोर्चाचे प्रदेश संघटना मंत्री आम्रपली चौधरी, प्रदेशाध्यक्ष गुड्डी नाईक यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. शहरात विविध भागात या शोभायात्रेचे पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. या आयोजनातून किन्नर समाज केवळ परंपरातच मर्यादित नसून संघटित आणि प्रभावी सामाजिक घटक म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.